नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सखी सह्याद्री या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा सख्यांना आम्ही आपल्याला भेटायला आणत असतो ज्यांच्या कार्यापासून आपण प्रेरणा घेऊ आणि आपल्यामध्ये दडलेल्या काही गुप्त गोष्टी किंवा आपल्यामध्ये दडलेली काही गुप्त शक्ती सहज बाहेर निघावी आणि आपल्याकडून सुद्धा खूप छान काहीतरी कार्य व्हावं. अशाच एका सखीला आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं आहे. वृंदा ठाकूर या मूळ भारतीय आहेत, पण आता गेली 38 वर्ष नेदरलँडमध्ये त्यांचं वास्तव्य आहे आणि वयाच्या 50 वर्षांनंतर एका विशिष्ट प्रकल्पाकडे स्वतःला नेत जगासाठी एक सुंदर काम करणारं असं हे एक उदाहरण आहे. वृंदा ठाकूर. नुकतंच नागपूरमध्ये एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि हा प्रकल्प युरोपियन कंपनी ससबीडीला चालवायला दिला आहे. या ससबीडी कंपनीच्या वृंदा ठाकूर या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. नेमकं कचऱ्यातून त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आणि कचऱ्यातून वेल्थ कशी निर्माण करायची, अर्थात वेस्ट टू वेल्थ हा त्यांचा प्रवास नेमका कसा झाला हे आपण आजच्या गप्पांमधून जाणून घेणार आहोत. तेव्हा आपण स्वागत करूया वृंदा ठाकूर यांचं. नमस्कार. वृंदा ठाकूर, आपलं मनापासून स्वागत आजच्या आमच्या सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये. आणि आम्हाला खूप प्रश्न विचारायचे आहेत, तुम्हाला खूप गप्पा मारायच्या आहेत तुमच्याशी, की कचऱ्यातून कला असं जसं म्हणतो तसं कचऱ्यातून एनर्जी हा विषय तुमचा आहे आणि तो आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तर सगळ्यात मुळात तर 50 वर्षांनंतर या विषयाकडे वळणं हाच आमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा विषय. कसं काय तुम्ही नेमका कचरा हा विषय निवडला आणि या विषयाकडे वळलात? धन्यवाद. मी ना 2016 साली मुंबईला सुट्टीवर आले होते आणि सगळीकडे आपल्या भारतामध्ये डम्पिंग यार्ड्स आहेत, कारण कचऱ्यावर अजून तेवढे प्रकल्प झालेले नाही आहेत. तर 2016ला सुट्टीवर असताना मुंबईत देवनार इथे मुंबईचं मोठं डम्प यार्ड आहे, तिथे आग लागली होती आणि जीवितहानी पण झाली होती आणि पेपरमध्ये त्याची न्यूज आली वगैरे, असे 2-4 दिवस आलं आणि नंतर ती न्यूज गेली. पण त्या न्यूजने माझा खूप पाठपुरावा केला. म्हणजे मी ती कात्रणं कापून घेतली आणि मला ते कुठेतरी भिडलं की हे असं का व्हावं, हे काय आहे म्हणजे असं. आणि मी ती कात्रणं घेऊन परत जेव्हा नेदरलँडला गेले सुट्टीवरून, तेव्हा मी आता इंटरनेटमुळे खूप सोपं झालं आहे, तर मी खूप त्याचं शोध घेत गेले की हे जे झालं हे मला नेदरलँडमध्ये का दिसत नाही, हे इथे दिसतंय किंवा अशा बातम्या मी कधीच ऐकल्या नव्हत्या. सो त्याचा मी अभ्यास करत गेले आणि मला असं लक्षात आलं की ह्याच्यात खूप करण्यासारखं आहे काही, पण त्याचा अभ्यास केल्याशिवाय त्याच्यात उतरण्यात पॉईंटही नव्हता. सो पहिली 2 वर्ष मी त्याचा अभ्यास करत गेले, त्याचं खूप वाचन केलं, त्याचे वेस्ट मॅनेजमेंटचे सेमिनार्स अटेंड केले. त्याच्यानंतर नेदरलँडमध्ये ज्या कंपन्या आहेत ज्या ह्याच्यावर काम करतात त्या कंपन्यांना जाऊन भेटले, त्यांच्या प्रक्रिया काय आहेत. आता कुठलंही काम हे फ्रीमध्ये नसतं, सो त्याच्या कमर्शियल व्हॅल्यू काय आहे, त्याच्यातून काय करता येतं, हे का करतं, आपल्याकडे व्यवस्थापन इतकं का चांगलं आहे आपल्याकडे म्हणजे नेदरलँडमध्ये, हे मी जाणून घेतलं. नंतर काही त्यांचे प्लांट्स मी व्हिजिट केले, कारण मी टेक्निकल बॅकग्राऊंडची नसल्यामुळे मला ते समजलं पाहिजे. मला जर एखाद्याला कन्व्हिन्स करायचं असेल तर मला तो विषय नीट कळला पाहिजे. सो मी खूप प्लांट्स व्हिजिट केले, त्याची टेक्नॉलॉजी समजून घेतली अगदी A to Z. म्हणजे बेसिक मला असं वाटलं की मी एखाद्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनला गेले तर ह्या विषयावर मी बोलू शकीन. एवढा अभ्यास केल्यावर 2019ला मला असं वाटलं की आता मी तयार आहे, आपल्या भारतासाठी काहीतरी करायचं आहे, कारण हा कचऱ्याचा खूप मोठा ज्वलंत विषय आहे. सो 2018-19च्या दरम्यानी हा विचार चालला होता. पण मी असं बघत होते की आपल्या भारताच्या सिनारिओमध्ये काय बसू शकतं, कारण इकडे हवा वेगळी आहे, इथे प्रॉब्लेम वेगळे, कचरा तोच आहे पण त्याच्या भोवतालच्या आजूबाजूच्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत आपल्याकडे. सो तसं करून काय मला करता येईल. सो 2019 साली माझी नितीनजी गडकरींबरोबर एक भेट झाली होती आणि हा त्यांचा अतिशय लाडका विषय असल्यामुळे त्यांनी मला थोडंसं गाईड केलं ह्याच्यावर. त्यांनी मला काही टिप्स दिल्या आणि मी परत गेल्यावर त्याचा अभ्यास करून त्या अंमलात आणल्या, म्हणजे त्याचा कॉन्सेप्ट तयार केला. आणि मी अशी डच कंपनी शोधली की त्यांना सांगितलं हे
इंडियामध्ये खूप मोठं पोटेन्शियल मार्केट आहे, कारण अजून कचऱ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. सो पोटेन्शियल मार्केट आहे, त्याच्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी करायला तयार असाल तर विल स्टार्ट इन इंडिया. अशी सुरुवात झाली ती. मग आम्ही कॉन्सेप्ट असा बनवला की कचऱ्याचा प्रोसेस तर आपण करायचाच, पण त्यांनी हवा, पाणी आणि जमीन ह्याचं पोल्युशन होता कामा नये, कारण हा पण एक मोठा कन्सर्न आहे. आणि दुसरं म्हणजे की ह्याची इन्व्हेस्टमेंट पण आपण घेऊन यायची, कारण शेवटी हा बिझनेस आहे. सो तो कमर्शियल ह्याच्यात कसा बसू शकतो हे सगळं बसून जवळजवळ 6 महिने त्याचा आम्ही अभ्यास केला आणि आम्हाला वाटलं की नाऊ वी आर रेडी टू एंटर इंडिया असं. पण मग पॅन्डेमिक आलं, त्याच्यामध्ये फारसं काही झालं नाही, पण पॅन्डेमिकमध्ये सुद्धा मी 3-4दा येऊन गेले, सगळं केलं, कारण तुम्हाला ह्याचा पाठपुरावा खूप घ्यावा लागतो. आणि म्हणजे मी इथे राहत नसल्यामुळे मला प्रत्येक वेळेला आल्यावर मग त्याचं पाठपुरावा असतो आणि तसं मी करत गेले. आणि जसं मी म्हटलं की गडकरी साहेबांनी मला म्हटलं की नागपूरलाही हा ज्वलंत प्रश्न आहे, सो तुम्ही जर नागपूरला पहिला प्रोजेक्ट करायचा विचार करत असला तर काय जी मदत लागेल ती मी करीन, म्हणजे कारण असे प्रोजेक्ट मिळवणं पण चॅलेंजिंग असतं. सो नागपूर तसं निवडलं आणि नागपूरचा प्रोजेक्ट मिळवायला आम्हाला 1.5-2 वर्ष लागलं. म्हणजे प्रॉपर टेंडर करून वगैरे सगळं आम्ही केलं, प्रॉपर चॅनेलमधूनच केलं आम्ही, पण कुठेतरी एक सपोर्ट होता पाठीशी म्हणून आम्ही पुढे येऊ शकलो. हा प्रोजेक्ट आम्हाला एप्रिलमध्ये अवॉर्ड झाला, त्याचं आपण भूमिपूजन केलं आहे आणि ह्याचं ॲक्च्युली प्रकल्पाचं काम या आठवड्यात सुरू होतं आहे. सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की भारतातला अशा प्रकारचा हा पहिला प्रोजेक्ट नागपूर महानगरपालिकेने आणला आणि तो नागपूरमध्ये आणला. आणि अर्थातच या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वच्छ, सुंदर, हरित असं नागपूर, पर्यावरणात शुद्ध असं नागपूर आपल्याला आता बघायला मिळणार आहे. हा प्रकल्प नेमका काय आहे, काय करणार या प्रकल्पाच्या माध्यमातून? आपण काय करणार आहोत की आपण नागपूर महानगरपालिकेशी जी ॲग्रीमेंट आमची झालेली आहे त्याच्यात आम्ही त्यांना सांगितलं आहे की आम्हाला प्लांट लावायला जागा लागेल, ती तर लागणार, लीजवर आम्हाला द्या, आणि कचरा, या 2च गोष्टी आम्ही तुमच्याकडे मागतो. सो आम्हाला आता 30 एकर जागा देण्यात आली आहे, कारण तेवढी जागा त्याला लागणार आहे. आणि कचरा हा वाढतच जाणार आहे, कारण लोकसंख्या वाढत जाणार आहे, कचरा हा वाढत कचरा हा कमी होणार नाही. सो तो विचार करूनच केलं आहे. आणि ती जागा आम्हाला मिळाली, ताब्यात आली आमच्या लीजवर. आणि आमचा प्लांट तयार व्हायला साधारण 15 महिने लागणार आहेत, कारण तो अख्खा प्लांट उभा होणार आहे. सो तो प्लांट तयार झाल्यावर महानगरपालिकेने तो कचरा आमच्या प्लांटच्या दारात आणून सोडायचा, ही त्यांची जबाबदारी संपली. तिथपासून पुढे सगळी जबाबदारी आमची. काय होणार, म्हणजे प्रोसेस काय होणार? आता काय करणार, तो अख्खा मिक्स कचरा आहे, हा सेग्रिगेटेड कचरा नाही आहे. कारण आपल्याकडे आत्ता खूप चाललं आहे ओला कचरा बाजूला करा, सुका कचरा बाजू, पण तेवढं ॲक्च्युली खरं व्हायला ना 1-2 जनरेशन जातात. आणि आत्ताचा प्रश्न खूप मोठा आहे, म्हणून विचार केला की तुम्ही आम्हाला मिक्स कचराच द्या. सो मिक्स कचरा आमच्या प्लांटच्या जागेवर आला की आमच्याकडे पहिलं सेग्रिगेशन युनिट लागणार आहे. आम्ही हे सगळं सेमी ऑटोमेटेड करतोय, कारण आपल्याला त्याच्यामध्ये रोजगार पण निर्माण करायचं आहे, हे पण त्याच्यापाठची एक हे आहे. सो आपण सेमी ऑटोमेटेड मशीन्स लावणार आहोत तिथे. सो त्याच्यातून सुका कचरा आणि ओला कचरा हा वेगळा होणार आहे. आणि तो सुका कचरा, ओला कचरा वेगळा झाला की ओला कचरा जो आहे तो आमच्या चेंबर्समध्ये जातो, त्याचे चेंबर्स बनणार आहेत, म्हणजे गॅरेज बॉक्सेस कसे असतात तसं बनणार आहे. सो त्याच्यामध्ये तो फीड केला जातो. त्याच्यामध्ये स्पेशल बॅक्टेरियाज सोडले जातात, कारण त्याच्यातून गॅस तयार होतो. आता तुम्हाला माहिती आहे की कचरा हा जेवढा कुजत जातो, खरं सांगायचं, तेवढा तो गॅस निर्माण करतो, हे त्याच्यापाठचं सायन्स आहे. सो आपण स्पेशल बॅक्टेरिया स्पेशल ट्रीटमेंट करणार आहोत आणि त्याच्यातून तो गॅस तयार होणार आहे त्या चेंबरमध्ये. तो पूर्ण एअरटाईट चेंबर असणार आहे, त्याचा वास येणार नाही, काही येणार नाही, कोणालाही धोका, ते सगळे प्रिकॉशन्स घेतलेले आहेत आम्ही. आणि तो गॅस तयार झाला की तो गॅस कॅप्चर होईल, त्याला आपण CBG म्हणतो, बायोगॅस म्हणतो. तो नंतर कॉम्प्रेस बायोगॅस बनवला जाईल आणि त्याच्यातला जो रेसिड्यू राहतो त्याच्यातून आपण खत बनवणार आहोत.
आणि ते खत ऑर्गॅनिक असणार आहे कारण ते कचऱ्याचं आहे. सो ऑर्गॅनिक खत बनवलं जाईल, त्याला अजून एनरिच केलं जाईल कारण आपल्या गव्हर्नमेंटचे नॉर्म्स असतात, खताला हे पाहिजे तरच ते अप्रूव्ह होतं. सो त्या नॉर्मप्रमाणे ते एनरिच केलं जाईल. नेमकं कशाची आवश्यकता आहे. एक्झॅक्टली. सो ते केलं जाईल आणि ते खतही विकलं जाईल. आता दुसरा भाग राहतो हा सुका कचरा. आता सुका कचरा जेव्हा आपण म्हणतो त्याच्यात प्लास्टिक आलं, मेटल आलं, काच आली, सगळं आलं. सो हे सगळं प्रकार वेगवेगळे केले जाणार आहेत. रिसायक्लेबल्स आपण त्याला म्हणतो. आणि ती रिसायक्लेबल्स बाजारात विकले जातील कारण ती सर्क्युलर इकॉनॉमी आहे. म्हणजे जो तुमचा कचरा येतोय तो खरं तुम्ही सोसायटीमध्येच परत हे करताय पण चांगल्या स्वरूपाने. म्हणजे तो गॅस विकला जाणार, त्याच्यावर तुमच्या नागपूर शहराच्या बसेस चालू शकतात, रिक्षा चालू शकतात कारण तो CNG बनणार आहे. त्याच्यानंतर खत आहे ज्या शेतकऱ्यांना फार्म हाऊसेसना आणि आपण मदत करतोय. त्याच्यातलं प्लास्टिक, काच, मेटल हे सगळं बाजूला होऊन आपल्याकडे जे कबाडीवाले असतात त्यांना विकलं जाईल किंवा मोठ्या प्रमाणात मोठ्या यांना विकलं जाईल. सो ते परत आपण सोसायटीमध्ये आणतोय. सो असं ही सर्क्युलर इकॉनॉमीवर आहे. रिसायकल. हां. आणि आम्ही जवळजवळ म्हणजे तुमचा जो 100% कचरा येणार आहे त्याच्यातला जवळजवळ 95 ते 96% हा आम्ही प्रोसेस करणार आहोत. आणि शेवट जे असतं त्याला आपण इनर्ट म्हणतो. म्हणजे जो शेवटचा कचऱ्याचा जो भाग असतो त्याचं तुम्ही काहीच करू शकत नाही. सो तो सुद्धा आमचं हे आहे की रोड कन्स्ट्रक्शनमध्ये वापरता येईल. सो ते तसा तो अख्खा प्लॅन केलेला आहे आम्ही आणि त्यावर आमचं काम चालू आहे. आणि हा प्रोजेक्ट आपला प्लांट तयार व्हायला साधारण 15 महिने लागणार आहे. मला खात्री आहे की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये नागपूरमध्ये साठलेला कचरा तुम्हाला कुठेही दिसणार नाही आहे. आत्ता ज्या तुम्ही लँडफिल्स आम्ही म्हणतो ज्याला कचरा साठलेला आहे वर्षानुवर्ष, हा प्रॉब्लेमच जाणार आहे कारण तो आम्ही सगळाच ट्रीट करतोय. आणि ह्याच्यामध्ये कुठलंही हवेचं प्रदूषण नाही कारण त्याच्यातलं जो कार्बन डायऑक्साईड तयार होणार आहे तो आम्ही कॅप्चर करणार. तोही विकला जाईल. मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या असतात ते ह्यांना लागतोच कार्बन डायऑक्साईड. सो तोही विकला जाणार आहे. त्यामुळे आपण हवेत काही सोडत नाही आहोत. मिथेनच आपण कॅच करतोय, त्याच्यातूनच आपण गॅस बनवतोय, त्यामुळे तो मुख्य हे जाणार आहे. त्यामुळे खरं सांगायचं तर इट्स 0 वेस्ट म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे तुमचं काहीच राहणार नाहीये, तो अख्खाच आम्ही ट्रीट करतोय. आणि खूप छान आहे. आपल्याकडे ही टेक्नॉलॉजी अजून आलेली नाहीये. भारतात आपला हा पहिला प्लांट आहे. ह्याच्यासाठी आम्ही एक करतोय की एक छोटा मोबाईल प्लांट पण आम्ही ऑर्डर केला आहे जो साधारण मार्चमध्ये येणार आहे. तो पण आपल्या भांडेवाडीलाच आम्ही लावणार आहोत. कंटेनर बेस आहे. आमचा विचार असा आहे की तो कंटेनर एका शहरातून दुसऱ्या शहरात न्यायचा म्हणजे लोकांना कळेल हे काय आहे. कारण लोकांना तुम्ही जो पण बघत नाही ना, व्हिज्युअल इम्पॅक्ट होत नाही, तो पण तुम्हाला कळत नाही नक्की काय होणार आहे. सो तो मोबाईल प्लांट आपल्याला लागतोय आणि हा प्लांट तोपर्यंत पुढच्या एंड ऑफ द इयर पर्यंत सुरू होईल. 2 वर्षामध्ये साधारण त्याचे रिझल्ट्स आपल्याला दिसायला लागतात. नक्की. खूप छान माहिती देताय तुम्ही. इंटरेस्टिंग आहे आणि आम्हाला जाणून घ्यायचंय. मुख्य नवीन पिढीला खूप खूप फायद्याचं असणार आहे. आणि वेस्ट टू वेल्थ नक्की काय हे आपण जाणून घेणार आहोत. पण तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊ आणि नंतर आजच्या कार्यक्रमाकडे पुन्हा तुम्हाला घेऊन जाते. घेऊया एक छोटासा ब्रेक. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. वेस्ट टू वेल्थ हा विषय घेऊन आपण वृंदा ठाकूर यांच्याशी गप्पा मारतोय. वृंदाताई, आत्ता तुम्ही सांगितलं तसं मला नेमकं वाटतं की हा कचरा विषय घेतल्यानंतर तुम्ही नेमका काय विचार केला? मुळात कचरा म्हणजे नक्की काय? खूप छान प्रश्न आहे. कचरा म्हणजे काय? तुमच्या आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक गोष्टी वापरत असतो. म्हणजे अगदी जेवणापासून म्हणा किंवा कपडे म्हणा किंवा प्लास्टिक जे हल्ली तर प्लास्टिकचा वापर खूप आहे. सगळ्या जे काही आपल्या घरातून बाहेर जातो तो म्युन्सिपल सॉलिड वेस्ट मानला जातो. कचरा ही म्युन्सिपॅलिटीची प्रॉपर्टी असते, हे जगजाहीर आहे. आता काय होतं की हा कचरा अजूनपर्यंत बऱ्याच वर्षात नुसता आपण डंप करत होतो, ठेवून दिलाय. त्याचं ऑफकोर्स तो सडत जातो, हे होतं बरंच काय काय होतं त्याच्यामध्ये. पण ते तसं होता कामा नाही, कारण जसा कचरा सडत जातो ना तसा त्याच्यातून गॅस तयार होत जातो आणि तो गॅस खूप हानिकारक आहे. तो मिथेन आहे, तो खूप माणसाला हानिकारक असतो आणि हे गेले खूप वर्ष चालू आहे.
आता मी जेव्हा ह्याच्यात शिरले तेव्हा नेदरलँडमध्ये मला हे का दिसत नाही हा जो मी विचार केला तेव्हा मला असं लक्षात आलं नेदरलँड हा खूप छोटा देश आहे. तिथे पाणी जास्त आणि जमीन कमी आहे. म्हणजे नेदरलँड हा समुद्र सपाटीच्या खाली असलेला देश आहे. म्हणजे तिकडचं जे विमानतळ आहे ते समुद्र सपाटीपासून 2.5 मीटर खाली आहे. हां, असं पाणीच पाणी आहे. लँड कमी पाणी जास्त. त्यामुळे 60-70 वर्षापूर्वी हा कचऱ्याचा इश्यू खूप होता. कारण तो टाकायचा कुठे, जागाच नाही आहे, लोक राहणार कुठे, कचरा टाकणार कुठे, हा खूप मोठा इश्यू होता. सो नेदरलँडमध्ये ह्याचा अभ्यास आणि ह्याचं काम 60-70 वर्षापूर्वी चालू झालं. तेव्हा तर कोणाला काही माहितीच नव्हतं काय करायचं. त्यामुळे ह्याच्यावर खूप इनोव्हेटिव्ह आणि करत अभ्यास झालेला आहे त्यांचा. त्यांनी टेक्नॉलॉजी ज्या तयार केलेल्या आहेत ह्या प्रूव्हन टेक्नॉलॉजीज आहेत. कारण ह्या गेले 70 वर्ष ते वापरत आहेत. सो तो अभ्यास म्हणजे जेव्हा मी इथून गेले आणि ठरवलं की कचरा म्हणजे नक्की काय हे जे विचार केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं कचरा म्हणजे आपल्या घरात न वापरलेल्या गोष्टी आपण ज्या टाकतो तो म्हणजे कचरा. हे बेसिक. मग त्याच्यात वेगवेगळे प्रकार आले. मग आता हल्ली गुगल वगैरेमुळे खूप माहिती तुम्हाला मिळते. मग मी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला की प्लास्टिक म्हणजे नक्की काय, प्लास्टिकमधून काय होतं, कागद म्हणजे नक्की काय, कागदामधून काय होतं, किंवा ओला कचरा जो आपण खाण्याचा वगैरे कचरा असतो तो. ह्याचा प्रत्येक एलिमेंटचा मी अभ्यास करत गेले. आणि अभ्यास करता करता असं माझ्या लक्षात आलं की ह्याच्यात खूप करण्यासारखं आहे काही. आणि कचरा इज अ रिसोर्स हे माझ्या डोक्यात बसलं. कचरा हा कचरा नाही आहे, तो रिसोर्स आहे. तो जर तुम्ही उत्तम प्रकारे त्याच्यावर प्रक्रिया केली तर हे बिझनेस केस आहे. आपल्या लहानपणी मला आठवतं बहुतेकांचं तुमच्या काळातलं आणि त्याच्या आधीच्या काळातलं लहानपण सगळ्यांचं असंच गेलं की एखादा शर्ट किंवा कपडे लहान मोठ्या भावाचे लहान बहीण भाऊ वापरायचे, फाटेपर्यंत वापरायचे. फाटल्यानंतर त्याचा फरशी पुसण्यासाठी ते कापड वापरलं जायचं आणि नंतर त्याचंही शेवटी बंबात जाळायला किंवा काहीतरी त्याचा वापर. म्हणजे एखादी वस्तू पूर्ण 100% वापरायची, म्हणजे त्याचा वेस्ट होतच नव्हता. किंवा आता जसं यूज अँड थ्रोचा जमाना आला आहे, पटकन वापरलं साधं पेनसुद्धा यूज अँड थ्रो असतं की वापरलं आणि फेकलं. असा 100% ती वस्तू तेव्हा वापरली जायची. त्याच्यामुळे कचऱ्याचा कदाचित इतका मोठा इश्यू मागच्या काळामध्ये झाला नसेल. अगदी खरं आहे तुझं की जसं तू आत्ता हे उदाहरण दिलं कपड्यांचं किंवा ह्याचं, हे खरंच होतं तेव्हा. आता अर्बनायझेशन खूप झालेलं आहे. वेगवेगळ्या गोष्टी ह्या बाजारात येतात, तुम्ही अट्रॅक्ट होता, तुम्ही करता, पण नंतर मग ती फॅशन जाते. पूर्वी तसा प्रश्नच नव्हता. म्हणजे माझी आजी वगैरे जे काही नऊवारी साडी घालायची ती त्याच घालत होते. आता म्हणजे आपण लग्न समारंभाला फॅशन म्हणून नऊवारी घालतो, मग ती पाचवारी पण पाहिजे, मग तुला संगीतला वेगळा ड्रेस पाहिजे. हे आता झालंय आणि तुम्हाला हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे की तुम्ही त्या जमान्याबरोबर पुढे जायचं. पण त्यामुळे हे बाकी पण प्रॉब्लेम उभे राहिलेले आहेत. कारण आता जर पाहिलं तुम्ही ऑनलाईन शॉपिंगचं आता खूप झालंय. सगळ्या गोष्टी तुम्हाला प्लास्टिकमध्ये येतात. तुम्ही किती प्लास्टिक कमी करणार? म्हणजे तुम्हाला प्लास्टिक मुक्त होताच येत नाही. म्हणजे माझ्या इव्हन असं लक्षात आलं आत्ता आपल्याकडे पॅन्डेमिक जेवढा मोठा होऊन गेला त्याच्यानंतर परत प्लास्टिक खूप आलं. कारण ती नीड होती त्यावेळेची आणि त्या नीडप्रमाणे तुम्ही गेलं पाहिजे. पण त्या नीडप्रमाणे जाता जाता हे कमी किंवा ह्याचं आपण काय करू शकतो हे पण खूप महत्त्वाचं आहे विचार करणं. तुम्ही आता भाषणात सुद्धा सांगता किंवा तुमचं मी वाचलंय त्याच्यात सुद्धा सांगितलं की हे जे प्रोजेक्ट येणार आहे या प्रोजेक्टच्या माध्यमातून तुम्ही सॉईल पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि एअर पोल्युशन सुद्धा होणार नाही. हे नेमकं काय होणार आहे? आता जेव्हा तुम्ही कचरा ट्रीट करता ना तेव्हा तुम्ही हवा पोल्युशन होतं, कारण त्याच्यातून मिथेन बाहेर पडत असतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो. हे हवा पोल्युशन सतत चालू असतं. हे जगभर चालू असतं, इथेच नाही. त्याच्यानंतर आता पाऊस पडतो, कचरा कुजत जातो, तर त्याचं जे पाणी असतं हे तुमच्या जमिनीत झिरपत असतं आणि शेवटी ते नदीला मिळतं. त्यामुळे तुम्ही वॉटर पोल्युशन करत असता. हे वॉटर पोल्यूट होतंच जगभरात, इथेच नाही सगळीकडे होतं. त्यांनी तुमचं जमीन पोल्यूट होते. तर हे तिन्ही पोल्यूट होतंय आपलं कचऱ्यामुळे. तर ही जी टेक्नॉलॉजी आपण आणतोय त्याच्यात आपण एक तर गॅस बनवतोय, त्यामुळे आपण तो गॅसच कॅप्चर करतोय. म्हणजे तुम्ही त्याच्यातलं मिथेनच मेन कॅप्चर करताय. त्यामुळे तो हवेत जाणार नाहीये, त्यामुळे हवेचं पोल्युशन होणार नाहीये.
पाणी हे त्याच्यातून बाहेर पडणार, कारण प्रोसेस झाल्यावर ते पाणी पडतच राहणार, पण ते पाणी आम्ही कॅप्चर करून त्याचं प्युरिफिकेशन करणार. अच्छा. सो त्या प्लांटमध्येच आमचा वॉटर प्युरिफिकेशन प्लांट लागेल आणि तेच पाणी त्या प्लांटला वापरलं जाणार. चांगलं झालेलं म्हणजे ते सर्क्युलर झालं परत. आणि तुम्ही ते पाणी कॅप्चर केल्यामुळे तुमचं ग्राउंड नाही पॉल्यूट होत, कारण त्या पाण्यामुळे तुमची जमीन खराब होते, ते जे वाईट पाणी येतं ते. सो त्यामुळे काय होणार आहे, तुम्ही एअर पोल्युशन होणार नाहीये, वॉटर पोल्युशन होणार नाहीये आणि ग्राउंड पोल्युशन होणार नाहीये. आणि हे जेव्हा मी नितीनजींना हा मांडला होता विषय, हा मला वाटतं कॅप्चर पॉइंट होता माझा, कारण हे त्यांच्या खूप जवळचा विषय असल्यामुळे त्याच्यावर पुढे आम्ही मग काम केलं. बायोडिझेलवर आदरणीय नितीनजी खूपच काम करतायत आणि CNG आणि याच्यावर आता गाड्या चालाव्यात याच्यावर ते खूपच काम करतात आणि सतत ते बोलत पण असतात. त्यामुळे अर्थातच या तुमच्या या उपक्रमाचा खूप फायदा केवळ नागपूरलाच नाही तर आणि बाहेर जगामध्ये 120 ठिकाणी तुमचे असे प्लांट्स आहेत ना? हो, जगामध्ये तर आहे. फक्त काय आहे, युरोप किंवा अमेरिका, नॉर्थ अमेरिका इथे कचऱ्याचा पॅटर्न वेगळा असतो. हां, तिथे सुका कचरा जास्त आहे आणि भारतात मुख्य फायदा त्यांना असा आहे की आपल्याकडे ओला कचरा खूप आहे आणि ओल्या कचऱ्यातूनच तुम्ही गॅस निर्मिती करणार आहे. सो तुमचं फायनान्शियल मॉडेल जे असतं हे मेन तुमच्या गॅस यील्डवर आहे. आणि हे मी ह्या कंपनीला पटवण्याचं माझं पहिलं हे होतं की भारतात जाण्यासाठी अडथळे आहेत, सगळं आहे, कबूल आहे आणि सगळीकडे असतात, ते इथेच नसतात, सगळीकडे असतात. पण त्याच्यावर मात करून मी जेव्हा त्यांना पटवलं की ह्याचा आपल्याला फायदा कसा होणार आहे, एकदा त्यांना पटलं की मग पुढे सोपा गेला मला प्रवास आणि बाकी सपोर्ट मिळाल्यामुळे थोडंसं सोपं गेलं. पण हे खरं कठीणच काम आहे, कारण भारतात राहून म्हणजे तुमचं शालेय शिक्षण आणि सगळं कॉलेजचं शिक्षण भारतात झालं आणि गेली 38 वर्ष तुम्ही नेदरलँडमध्ये राहताय. तिथल्या लोकांशी जुळवून घेताना तुम्हाला नेमक्या कशा अडचणी आल्या, हे सगळं पटवून देताना हे जरा आश्चर्यकारक वाटतं आम्हाला. ते कसं तुम्ही केलं सगळं? मी म्हटलं तर भाषा वेगळी मुख्य. हो हो, म्हणजे तर जसं म्हणतात माझ्या मराठी, मी तर बोलते मराठी, अर्थात तेवढं फ्लुएंट तुमच्या एवढं नसेल पण तरी बोलतो. तिथे गेल्यावर पहिलं भाषा शिकणं हे केलं, कारण मी स्वतः मुंबईत वाढलेले आहे. मुंबई इज अ कॉस्मोपॉलिटियन सिटी. माझ्या असं लक्षात आलं मुंबईमध्ये जे बाहेरून लोक येतात त्यांनी पहिले मराठी शिकले आणि वेगवेगळे बिझनेस कॅप्चर करत गेले. हे मी लहानपणापासून नकळत जे बघत असतो आपण, हे माझ्या लक्षात आलं. तेव्हा भाषा ही खूप महत्त्वाची. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं सांगायला आवडेल की ज्या ठिकाणी, ज्या शहरात मी राहते त्या शहरात आम्ही जेव्हा मूव्ह झालो तेव्हा आम्ही एकमेव भारतीय होतो. त्यामुळे सोसायटीमध्ये इंटिग्रेट होणं हे खूप महत्त्वाचं होतं आणि ते आम्ही केलं. हा इनिशिएटिव्ह तुम्हाला घ्यावा लागतो, कारण तुम्ही फॉरेनर असता आणि प्रत्येक कल्चरचा चांगले वाईट गुण असतात, सगळं असतं. मी असं मुळीच म्हणत नाही की माझंच कल्चर सगळे कल्चरला तुम्ही व्हॅल्यू करायची असते. त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी मी उचलत गेले, त्यांच्याकडे काय चांगलं आहे मग मला बदलावंसं जिथे वाटलं तिथे मी बदलतही गेले. त्याचा मला फायदा झाला. आणि भाषा येत असल्यामुळे त्यांचे सोशल, बिझनेस आणि कल्चरल एटिकेट्स कळण्यामुळे थोडंसं सोपं गेलं. हा मुद्दा आपण आणखी पुढे नेऊ, कारण डच संस्कृती सुद्धा आम्हाला थोडीशी जाणून घ्यायची. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपण वृंदा ठाकूर यांच्याशी गप्पा मारतोय वेस्ट टू वेल्थ हा विषय घेऊन. आपण डच संस्कृतीबद्दल आणि एकंदरीतच तुम्ही नेदरलँडमध्ये त्या लोकांमध्ये कशा मर्ज झाल्या, भाषा कशी शिकली याच्याबद्दल बोलत होतो. काय आव्हानं होती तेव्हा समोर? तेव्हा तर खूप आव्हानं होते. मी नेदरलँडला गेले तेव्हा कॉलेज शिक्षण संपता माझं लग्न झालं आणि मी तिथे गेले वयाच्या 21व्या वर्षी. तेव्हा तर इंटरनेट नव्हतं, काही नव्हतं, काहीच माहिती नव्हतं. नेदरलँड कुठे हेही माहिती नव्हतं. हवा थंड, भाषा वेगळी, कल्चर वेगळं, सगळं शॉकिंगच होतं बघून असं. माझं शिक्षण तर मुंबईमध्ये बालमोहन विद्यामंदिरमध्ये झालेलं आहे. त्यामुळे बाळबोध संस्कार जे म्हणतात त्या ह्याच्यात झालेले होते. त्यामुळे ते सगळंच वेगळं होतं मला. पण एक ठरवलं, जर इथे राहायचं तर इंटिग्रेट होणं खूप महत्त्वाचं आहे.
आणि इंटिग्रेशनसाठी तुम्हाला पहिलं काय लागतं तर भाषा लागते. तुम्हाला ती लोक म्हणजे वेगळी नसतात ती आपल्यापेक्षा, पण त्यांचे विचार वेगळे असतात कारण त्यांचं कल्चर वेगळं असतं. पण ते पण समजून घेऊन, म्हणजे मी काही पूर्णपणे बदललेले नाही आहे. मी अजूनही घराच्या 4 भिंतीत मराठी आईच आहे, पण मी जेव्हा घराच्या बाहेर पडते ना तेव्हा मी डच बाई असते. हा बॅलन्स मी साधला आणि डच लोकांकडून मी खूप शिकले. डच लोक ना खूप प्रॅक्टिकल लोक आहेत आणि खूप लिबरल विचाराचे लोक आहेत, म्हणजे खूपच लिबरल आहेत ते. तर मला काही काही गोष्टी ज्या पटत गेल्या ना त्या मी आत्मसात करत गेले आणि त्याचा मला फायदा तेव्हा एवढा नाही झाला, पण आता जाणवतोय. जसं मी काम करत जाते ना तसं मला ते जाणवतंय की हां, ही गोष्ट मी तेव्हा बघितली होती किंवा ती मी आता आचरणात आणली असेल, पण तेव्हा मी शिकले होते. तर त्याचा मला खूप फायदा झाला. मराठी संस्कृती तर माहितीच होती कारण वयाच्या 21व्या वर्षीपर्यंत इथेच वाढले होते मी. ती नाळ तर तुमची तुटत नाही. सो ह्या 2 गोष्टीचा समन्वय साधतच पुढे गेले. मराठी कल्चरसाठी पण मी खूप काम केलं आहे. म्हणजे युरोपियन मराठी संमेलनं भरवणं की ज्याची संस्कृती कला ही जपली जाईल ही कामं केली आहेत किंवा चॅरिटेबल वर्क वगैरे हे सगळं तर मी करतच असते. पण त्याच्याबरोबर काम म्हणजे कामातून तुम्ही काहीतरी वेगळं करणं ह्या ध्येयाने मी ह्याच्यात उतरले की काम तर असतंच. मी आधी नोकरी केली आणि नंतर मग ऑन अ व्हेरी फाईन डे मी नोकरी सोडली आणि ह्याच्यात शिरले. तर तो जो ट्रिगर पॉईंट होता ना तो खूप महत्त्वाचा होता मला, की मला हे का वाटलं किंवा काय. पण ती जी माझी 2016ची जो मी इन्सिडंट सांगितला ना तो माझा ट्रिगर पॉईंट होता आणि मी जिद्दीने उतरले की हे मला करायचंच आहे आणि हे मला माझ्या देशासाठी करायचं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जसं मी म्हणते की स्वातंत्र्यवीर सावरकर जसे त्यांचं जे वाक्य आहे की देहाकडून देवाकडे जाताना आपल्याला मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आपण देणं लागतो. हे माझं ब्रीदवाक्य आहे. तर त्याच्यातूनच मी ह्याच्यात उतरले आणि काहीतरी करायचा प्रयत्न करते. गेली 38 वर्ष भारतीय संस्कृती नेदरलँडसारख्या छोट्याशा देशामध्ये जपून ठेवणं, टिकवून ठेवणं, त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणं, त्यांची आत्मसात तुम्ही केलीच, पण त्याच्याबरोबर आपली संस्कृती पण त्यांना ओळख करून देणं आणि त्यांना पुन्हा आपल्या देशात घेऊन येणं हे खरंच खूप क्रेडिटेबल आहे आणि त्याच्यासाठी तुमचं अभिनंदन करायला पाहिजे खरं म्हणजे. धन्यवाद. आपण बोलता बोलता बोललो की याच्यातनं रोजगार निर्मिती सुद्धा होणार आहे. हा जो प्रकल्प नागपूर महानगरपालिकेने इथे आणलेला आहे, तर ही कुठल्या कुठल्या प्रकारचे रोजगार निर्माण होतील या प्रोजेक्टमध्ये? आता काय आहे, सध्याची परिस्थिती अशी आहे की कचरा जो आहे तो सगळा डम्पिंग यार्डला जातो. रॅक पिकर नावाचा आपल्याकडे प्रकार आहे. अच्छा. म्हणजे खूप लोक असतात त्याच्यातून प्लास्टिक काढतात, कपडा काढतात, ते काढतात आणि ते हाताने करत असतात आणि मग ते विकतात आणि मग त्याच्यातून त्यांना रोजगार मिळत असतो. तर हे पण मला चित्र सगळं बदलायचं होतं कारण कुठेतरी असं वाटत होतं की ह्या सगळ्यांना काहीतरी क्वालिटी लाईफ मिळावं असं वाटत होतं. सो ह्या प्रकल्पामध्ये म्हणून मी म्हटलं तसं हे सेमी ऑटोमेटेड आपण करणार आहोत. ह्या डच लोकांना मी तेच सांगितलं की आपल्याला नुसता पैसा नाही कमवायचा आहे, त्याच्यातून सोशल ॲस्पेक्ट पण बघायचा आहे. सो त्यांना ते पटलं आणि त्याच्यातून हे जे रॅक पिकर्स आहेत त्यांनाच आम्ही नोकरी देऊ. म्हणजे काही जो आपण सॉर्ट करणार कचरा काही हाताने होईल, काही मशीनने होईल आणि ते तर सगळं प्लॅनिंग होईल म्हणजे. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही गॅस विकणार, तुम्ही हे विकणार, तर त्याच्यामध्ये पण त्या कंपनीची माणसं, तुम्ही जिथे आता प्लास्टिक तुम्ही गोळा केलं ते विकताय तर ती लोक इन्व्हॉल्व असतात. खतासाठी वेगळी, तर ती सर्क्युलर इकॉनॉमीच आहे. हा खूप बिझनेसेसना टच करणार आहे. हा कचरा हे नाव आहे पण त्याच्या भोवती खूप मोठे बिझनेसेस तयार होणार आहे. ऑइल म्हणजे गॅस म्हणालात तुम्ही, नंतर शेती म्हणालात तुम्ही, जमिनीचं आहे, पाण्याचं आहे, अनेक गोष्टी आहेत ज्याच्याशी तुम्ही जोडू शकता. आणि जसं तुम्ही एक शोधून काढलाय तसं याच्यातनं आणखीन 10 लोकांनी काहीतरी नवीन शोधून काढून त्यातनं एक नवीन निर्माण करावं. नक्कीच. हा सुद्धा एक मोठा मुद्दा आहे. नक्कीच. मला थोडंसं तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही पुलंच्या नात्यात आहात. हो, ते सांगा आम्हाला, कारण मराठी माणसाचा पु ल देशपांडे हा अतिशय जिव्हाळ्याचा आणि आत्मीयतेचा विषय आहे. तर पुलंचं काय नातं आहे तुमच्याशी? पुलं म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणूनच म्हटलं जातं. पुलंच्या मिसेस सुनीता ठाकूर ह्या माझ्या मिस्टरांची सख्खी आत्या, म्हणजे माझ्या सासऱ्यांची धाकटी बहीण. आणि माझा आणि पुलंचा
खूप संबंध कधी आला नाही, कारण मी लग्नानंतर लगेच बाहेर गेले म्हणून. पण जो काही संबंध आला त्या आठवणी आहेत. आणि आम्ही म्हणजे मला सांगावंसं वाटतं की आम्ही लग्न रजिस्टर पद्धतीने केलं होतं 38 वर्षापूर्वी. त्याच्यावर सही पुलंची आहे एक विटनेस. वा. तर मी माझ्या मिस्टरांना गमतीने म्हणते लग्न तर आहे पण ते सर्टिफिकेट जास्त महत्त्वाचं आहे हं, असं गमतीने म्हणत असते. आणि त्यांचा सहवास जेव्हा जेव्हा मिळाल्या त्या तर हृदयात कायम वसलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे त्या तुम्ही एक्सप्रेस म्हणजे ते कायमच राहणार आहेत. आणि तर पुलंची जसं मी म्हटलं माझी मुलं, मला एक किस्सा सांगायला आठवेल की माझी मुलं तेव्हा एक साधारण 8 आणि 11 वर्षाची वगैरे होती. तर आम्ही सुट्टीवर आलो होतो. सुट्टीवर आलो की माय्यते भाई काका आम्ही त्यांना म्हणायचो, त्यांच्याकडे भेटायला गेलो होतो. पुलांना तेव्हा ऑलरेडी पार्किन्सन झालेला होता. तर आम्ही गप्पा मारत होतो आणि मुलं आमची काहीतरी वादविवाद झाले, मराठीत भांडत होती. तर मुलं माहिती आहेत तुम्हाला कशी असतात. ते मराठीत भांडतायत म्हटल्या त्यांना एवढा आनंद झाला की परदेशात राहिलेली मुलं जी मराठी भांडतात म्हणजे खरी भाषा बोलतात. आणि त्यांनी माय्यतेला सांगितलं की आतून माझी 3-4 पुस्तकं आण. माय्यते पुस्तकं घेऊन आल्या. त्यांनी थरथरत्या हाताने सह्या केल्या आणि आम्हाला सांगितलं की मुलं कदाचित मराठी वाचत नसतील, त्यांना वाचून दाखवा आणि हे चालू ठेवा. आमची दोन्ही मुलं अस्खलित मराठी बोलतात आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. आणि मला नातवंड आहेत तर त्यांच्यापर्यंतही मी पोचवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे माझं आणि माझ्या नातवंडांचं कम्युनिकेशन जे म्हणतो हे मराठीतच असतं. त्यामुळे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी हा प्रयत्न करत राहीन. हाच मुद्दा पुढे पकडून मला तुम्हाला विचारायचं आहे की हे जे संस्कार आहेत घरात लहानपणापासून आईवडिलांनी केलेले, आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या समाजाने केलेले आणि जसं आता पुलंसारख्या व्यक्तिमत्व तुमच्या आयुष्यामध्ये हल्ली यांनी केलेले, या संस्काराचा नेमका आपल्या कामावर कसा परिणाम होत असतो? आता मी जसं मी म्हटलं की माझं शिक्षण बालमोहन विद्या मंदिरमध्ये झालं. मध्यमवर्गीय फॅमिलीमध्ये मी वाढले. तेव्हा तर असं होतं की 7च्या आत घरात ह्या पद्धतीतच मी वाढले. पण कुठेतरी माझ्यामध्ये जो आपण किडा वळवळतो म्हणतात ना मराठीमध्ये, तसं होतं की मला काहीतरी वेगळं करायचं आहे. हे पहिल्यापासून होतं. मी माझं कॉलेजचं शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेजला झालं. सेंट झेवियर्स कॉलेजने मला ना खूप कॉन्फिडन्स दिला. म्हणजे मी अगदी ह्यानी सांगते, अभिमानाने सांगते की प्रत्येकजण काही प्रत्येक गोष्टीत एक्सपर्ट असतं असं नाही, पण तुम्ही कसं प्रेझेंट करता तुम्हाला हे खूप महत्त्वाचं असतं. तर ते मी कॉलेजमधून शिकले. स्टुडंट युनियन काउन्सिलमध्ये काम केलं. सेंट झेवियर्स कॉलेजचे तेव्हा मल्हार म्हणून जे फेस्टिवल व्हायचे त्याच्यासाठी काम केलं. सो मुंबई दूरदर्शनवर मी प्रोग्राम कॉम्पेअरिंग करायची, युवदर्शनची विनय आपटेंच्या हाताखाली. सो ते केलं. असं छोट्या छोट्या करायचं पण काहीतरी करायचं. शिक्षण होतंच पण असं. सो हे करता करता हे म्हणजे कळत नकळत आपल्यावर संस्कार होतच असतात. माझ्या वडिलांचा बिझनेस होता, त्यांची प्रिंटिंग प्रेस होती. ते गव्हर्नमेंटची कामं करायचे आणि आम्ही तिघी बहिणी. सो तो काळ असा होता की मुली काय म्हणजे बिझनेस चालवणार तर मुलगाच चालवणार हे होतं तेव्हा आपल्या ह्याच्यात. आणि माझी खूप इच्छा होती ती प्रिंटिंग प्रेस चालवायची. खूप म्हणजे खूप इच्छा. मी म्हणजे शाळा कॉलेजात असताना ना दर सुट्टीत जाऊन तिथे काम करायचे. जवळजवळ 150 लोक तिथे कामाला होते. आणि मला ते असं होतं पण लग्न काय आपल्या नशिबात काय असतं आपल्याला माहीत नाही. लग्न झालं, मी बाहेर गेले आणि ते सगळं गेलं. म्हणजे मग माझ्या वडिलांनी तो बिझनेस. आणि माझे वडील नेहमी सांगायचे की हे जर चालवेल ना तर वृंदात चालवू शकेल. तर कुठेतरी मनात होतं की काहीतरी करायचं. आणि तोच मुद्दा तुम्ही पकडून आज एक वेगळा आयाम, प्रिंटिंग प्रेसच्या पलीकडे जात एक वेगळा आयाम तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वालाही दिलाय आणि अर्थातच समाजासाठी सुद्धा करत आहात. हे समाजाचं जे देणं आपण लागतो ते नेमकं तुम्ही काय देणार आहात ते आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर बोलूया आणि ऐकूया वृंदाताईंकडून. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया. वेस्ट टू वेल्थ हा विषय घेऊन आपण वृंदा ठाकूर यांच्याशी बोलतोय. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याकडे असं म्हणतात की उद्योगाचे घरी रिद्धी-सिद्धी पाणी भरी. ही रिद्धी-सिद्धी म्हणजे काय तर केवळ भौतिक सुख नव्हे, केवळ आपल्या घरी येणारा पैसा नव्हे, तर रिद्धी-सिद्धी म्हणजे आपल्याला मिळालेलं आत्मिक समाधान. आपण केलेल्या कामातून आपण समाजासाठी काय करतो आणि आपल्यामुळे आणखी जग सुखी होतंय का, हे जे समाधान मिळतं हे खऱ्या अर्थाने रिद्धी-सिद्धी असावं. आणि हे सामाजिकतेचं भान तुम्ही जपलंय.
कारण पर्यावरण तुम्ही सांभाळताय आणि तुम्ही कचऱ्यातून एनर्जी निर्माण करत आहात. तर या सामाजिक भानाबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं? आता जसं मी मगाशी म्हटलं सावरकरांच्या याच्याबद्दल, ते मला म्हणजे माझं अगदी ब्रीदवाक्य असल्यासारखं आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. छोट्या छोट्या गोष्टीतून का होईना पण आपण काहीतरी करावं. जसं मी म्हटलं, मी चॅरिटी चालवते. आमची चॅरिटी आहे तिथे आधार फॉर यू, त्याच्या थ्रू आम्ही प्रोग्राम करतो, महाराष्ट्राचे प्रोजेक्ट्स घेतो, ते वेगळं आहे. ह्याच्यातून सुद्धा सामाजिक भान म्हणजे काय आहे, कचरा तुम्हाला सांगू का, कचरा हा वाढणारच आहे, कचरा हा कमी होणार नाही. कारण अर्बनायझेशन जेवढं वाढतं आहे तेवढा कचरा वाढणार आहे. परंतु जसं आता मोदीजीने हे केलं आहे की स्वच्छ भारत अभियान, किंवा तुम्ही कचरा करताय तर तो सेपरेट करा, हे करा, किंवा तुमचं घर स्वच्छ आहे म्हणजे कचरा नाही असं नाही, तुम्ही तो बाहेर टाकू नका, तो कचरा सुद्धा व्यवस्थित टाका, हे खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही येता जाता मला खूप दिसतं, अजूनही दिसतं की पान खाऊन थुंकणं किंवा कचरा बोळे बाहेर टाकणं, हे जर कमी झालं ना तर खूप फरक पडणार आहे. पण ते व्हायला ना जनरेशन लागतात, ते एका जनरेशनमध्ये नाही होत. आपण जर आत्तापासून शाळेतून विषयात, म्हणजे नेदरलँडमध्ये हा अभ्यास मी केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की 3-4 वर्षाच्या मुलापासून हे शिकवलं जातं. म्हणजे मी आता माझ्या नातवंडात बघते की तो चॉकलेट खाल्लं ना तर तो रॅपर खिशात ठेवून देतो, घरी येऊन कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाकतो. तर हे मला वाटतं जे संस्कार आहे ना, हे शाळेपासून सुरुवात होतात. तर तो एक म्हणजे तशा प्रकारे जर आपल्याकडे करता आलं ना तर नक्की पुढच्या जनरेशनला घराघरातून ही माहिती मुलांना देता आली पाहिजे. अगदी अगदी नक्की. आणि हे सामाजिक भान खूप महत्त्वाचं आहे. कारण कचरा आम्ही आमच्यासारख्या कंपन्या आहेत जे मदत करतील, महानगरपालिका मदत सगळे करतातच आहे, पण नागरिक म्हणून पण तुमचं एक कर्तव्य आहे. आणि ते महत्त्वाचं कर्तव्य म्हणजे कमी कचरा जितका करता येईल तेवढं करा आणि त्याचं विल्हेवाट नीट प्रॉपर विल्हेवाट लावा, एवढंच आम्ही सांगू शकू. त्याच्या नुसतं सरकारवर किंवा महानगरपालिकेवर किंवा तुमच्यासारख्या कंपन्यांवर अवलंबून न राहता प्रत्येकाने स्वतःच्या कचरे स्वतः निर्माण केलेल्या कचऱ्याची स्वतः व्यवस्थित जितकी जास्त होऊ शकेल तितकी विल्हेवाट लावणं खूप आवश्यक आहे. आणि त्यातून एक नवीन भारत, अर्थातच नवीन जग, कारण वसुधैव कुटुंबकम आता आपला आदरणीय मोदीजींनी खूप सुंदर संदेश दिलेला आहे. तर तो वसुधैव कुटुंबकमचा हा एक नवीन आस्पेक्ट आता या निमित्ताने पुढे येईल. तुमचे पुढचे आता प्रोजेक्ट्स आणि नेमकं आता आणखीन काय याच्यातला अभ्यास बाकी आहे किंवा आणखीन आता काय करायचं मनात आहे तुमच्या? आता काय आहे, नागपूर हा आमचा भारतातला पहिला प्रकल्प आहे. नागपूर करता करता लक्षातही येईल त्याच्यात काही त्रुटी आहेत का, काही आहेत का. कारण नाही म्हटलं तरी हवा वेगळी, कचऱ्याचा प्रकार वेगळा, सगळंच वेगळं असतं. जरी आपण म्हटलं कचरा तरी त्याच्यात खूप वेगवेगळे प्रकार असतात. जसं मी म्हटलं की भारतामध्ये ओला कचरा जास्त आहे. आता आपल्याकडे एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता लग्न समारंभ वगैरे जो सीझन जो असतो तेव्हा ओला कचरा तर खूप असतो, किंवा आता पावसाळा आला की तो कचरा थपथपतो. तर हे सीझन वाईज सुद्धा असतं. ह्याच्यातही तुमच्या गॅस निर्मितीमध्ये तो फरक पडत जातो, कसा कचरा तुमचा कलेक्ट होतो त्याच्यावर. तर हा अभ्यास आमचा सगळा नागपूरच्या प्लांटमध्ये होईल. म्हणजे तुम्ही थिअरिटिकली अभ्यास केलेला आहे, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करता ना तेव्हा तुमच्या खरं लक्षात येतं की त्याच्यात काही मॉडिफिकेशन हवं का, काय हवं. एकदा तो तयार झाला की आम्हाला कळेल की हा भारतासाठी योग्य. आणि असा विचार आहे की भारतामध्ये पुढच्या 2 ते 3 वर्षात एक 8-10 प्रकल्प तरी लावायचे. आम्हाला मिनिमम कचरा मात्र 800 टन पर डे लागतो, मिक्स वेस्ट. कारण मी जसं म्हटलं की आम्ही म्युन्सिपाल्टीकडून एकही पैसा घेत नाही, सगळी इन्व्हेस्टमेंट आमची आहे. त्यामुळे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जो प्रकार असतो ते मिळण्यासाठी तेवढा कचरा. इकॉनॉमिक्स बद्दल तुम्ही जे बोललात की कुठलाही शेवटी व्यवसाय आहे. एक्झॅक्टली. सो तो मला वाटतं नागपूरचा प्रकल्प जेव्हा आमचा सुरू होईल ना त्याच्यातून फायनल मॉडेल तयार होईल की हे भारतात चालणार आहे आणि भारतात आपण हे लावणार आहोत. ह्याच्यातून आपण रोजगार निर्माण करणार आहोत, याच्यातून आपण इकॉनॉमी सुधारणार आहोत. CNG आणि याच्यामुळे तुमचं डिझेलचा आणि वापर कमी होणार आहेत. म्हणजे तुम्ही जे फॉसिल फ्युएल म्हणतात, जसे गडकरीजी म्हणतात फॉसिल फ्युएल कमी करा. सो हा त्याच्यातलाच एक भाग आहे. पर्यावरणाला मदत होणार आहे. सो आपल्या परीने जितकं होईल तेवढं आपण करायचं आणि पुढची त्याची फळं कदाचित आपल्याला नाही मिळणार,
ती पुढच्या जनरेशनलाच मिळणार आहे. सो मी नेहमी म्हणते की बेटरमेंट फॉर द नेक्स्ट जनरेशन, त्या ह्यानी पावलं टाकायची. अगदी तसंच आहे की समाजासाठी तुम्ही काहीतरी करता म्हणजे, आणि मी जसं म्हटलं की रिद्धी सिद्धी पाणीभरी म्हणजे काय, तर ते समाधान आपल्याला मिळालं पाहिजे. तेव्हा आपल्या हातून असं कार्य घडावं की ज्याचा फायदा आपल्याला आत्मिक समाधान देणारा असावा आणि समाजाला सुद्धा त्याच्यातनं प्रचंड फायदे मिळायला असावेत. म्युन्सिपल सॉलिड वेस्टबद्दल आपण बोलत होतो, पण त्याच्याबरोबर आत्ता आणखी भेडसावणारा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे ई वेस्ट. कारण आता सगळं तेच वापरणं चाललेलं आहे. आणि त्याच्याबरोबर आणखीन कुठलं मेडिकल वेस्ट आहे, आणखीन असं काय काय आहे ज्याच्यावर प्रक्रिया करू शकतो, आणि तुम्ही ते करता का किंवा तुम्ही त्याचा अभ्यास केला आहे का? अभ्यास तर केला आहे, पण म्युन्सिपल सॉलिड वेस्ट जेव्हा आपण म्हणतो ना, तो म्हणजे त्याच्यामध्ये ई वेस्ट येत नाही, त्याच्यामध्ये मेडिकल वेस्ट येत नाही, आणि त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन डेब्री जो असतो तो नसतो. म्हणजे आता नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन बरोबर जी आमची ॲग्रीमेंट झाली आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं आहे, आणि तो जर आला तर आम्ही तो रिजेक्ट करू शकतो, कारण त्याची ट्रीटमेंट वेगळी आहे. आमच्या प्लांटमध्ये ई वेस्ट आलं तर प्लांटची वाट लागायची पण शक्यता आहे. सो तुम्हाला ही खबर, म्हणून आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही आम्हाला मिक्सच द्या, आम्ही बाजूला करतो. कारण जेव्हा तुम्ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करता, एवढी मोठा प्रकल्प लावता, तेव्हा तुम्हाला कचऱ्याच्या क्वालिटीचा खात्री पाहिजे. आणि आपल्याकडे असंही झालं आहे की बरेचसे प्लांट त्याच्यामुळे सफर झाले की ते होऊ, कारण हा अभ्यास करून मी उतरले, तर प्रत्येक ठिकाणी ही काळजी घेतली आहे की हे होता कामा नये आपल्याकडे. सो इलेक्ट्रॉनिक वेस्ट हा वेगळ्या प्रकारे ट्रीट केला जातो. मेडिकल वेस्टची फॅसिलिटी ऑलरेडी भांडेवाडीला आहे, तिथे मेडिकल वेस्ट ट्रीट केला जातो. आणि कन्स्ट्रक्शन डेब्री वेस्टचं सुद्धा भांडेवाडीला एक प्रकल्प आहे. सो तो वेगळा, हा वेगळा, आमचा वेगळा, हे वेगवेगळे प्रकल्प आहेत असे. फक्त म्युन्सिपल सॉलिड वेस्ट हा खूप मोठा आहे. म्हणजे नागपूरसारख्या शहरात जवळजवळ 1000 ते 1200 टन कचरा दररोज येतो. बाकी मोठ्या शहरात तर मुंबईला तुम्हाला आश्चर्य वाटते, 8 ते 10,000 टन कचरा रोजचा आहे. बापरे. म्हणजे जेवढी मोठी सिटी, जेवढं पॉप्युलेशन जास्त, तेवढा कचरा जास्त. आपण हा ई वेस्ट आणि हा सगळा भाग अगदी किंचित समजावून घेऊ, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर, आणि त्यानंतर पुन्हा या विषयाला नेऊ. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर आपलं पुन्हा स्वागत. वृंदा ठाकूर यांच्याशी आपण बोलतोय, आणि अर्थातच सख्यांचा कार्यक्रम आहे, सखी सह्याद्रीचा कार्यक्रम आहे, तर प्रत्येक घरी असलेल्या किंवा बाहेर काम करणाऱ्या सख्यांच्या मनात सुद्धा हा प्रश्न येत असेल की ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही कशा सांभाळता. म्हणजे एकीकडे नेदरलँडमध्ये तुम्ही आजी म्हणूनही काम करता आहात, कोणाची तरी सासू म्हणून काम करताय, आई म्हणून काम करताय, आणि तितकंच इकडे दर महिन्यात किंवा 2 महिन्यातनं एकदा तुम्हाला भारतात यावं लागतं या कामासाठी. तर हा सगळा बॅलन्स तुम्ही एक स्त्री म्हणून कसा सांभाळता? खरं तर चॅलेंजिंग आहे ते, कारण हा नुसता प्रवास नसतो. म्हणजे तुम्ही येता, तुम्ही 15 दिवस ते काम केलेलं असतं, त्याचे विचार आधीपासून झालेले असतात, आणि इथे आले की 15 दिवसात ते सगळं करायचं असतं. त्यामुळे माझी जेव्हा भारताची फेरी होते ती खूप हेक्टिक असते. म्हणजे मी 12, 15, 16 तास काम करते, इतकं मला करावं लागतं. ट्रॅव्हलिंगमध्ये काम जातं सगळं, पण ते करावं लागतं. मी परत गेले की मला 1-2 दिवस त्याच्यातून बाहेर यायला लागतं, कारण मी आता काही 25 वर्षाची नाही आहे, त्यामुळे थोडा वेळ लागतो. पण त्याच्यातून बाहेर येऊन त्या लाईफला पण मला ॲडजस्ट व्हावं लागतं, कारण ती नातवंड वाट बघत असतात, मुलं वाट बघत, म्हणजे घरचं जेवण मिस होतं वगैरे. पण मी एक एवढं पण शिकले की मी जेव्हा तिथे नसते ना, तेव्हा दे हॅव टू मॅनेज. मग मी तो विचार नाही करत की बापरे आता कसं करत असतील काय, हा मी विचार नाही करत, कारण ते माझ्या हातात नाही आहे. मी जर तो विचार करत राहिले तर मी इथे काही करू शकणार नाही. मी तिथे गेल्यावर मी ती मराठी आईच असते किंवा मराठी आजीच असते, पण मी इथे आल्यावर मी ती एक बिझनेस वुमन म्हणून येते. आणि हा बॅलन्स तुम्ही हा इथे असतो. म्हणजे त्याच्यातून बोलणारे पण खूप असतात, नाही असं नाही, पण तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय हवंय आणि काय ऐकायचंय आणि काय करायचंय, काय करायचं, फोकस्ड पाहिजे आपण. तुम्हाला जर ध्येय आहे आणि त्या ध्येयाकडे जायला तुम्हाला काय असतं, फॅमिली सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो, जो लकीली माझे मिस्टर, माझी मुलं हे सगळे मला फॅमिली सपोर्ट आहे. कधी कधी माझं अगदी 2 दिवस आधी ठरतं जायचं, तर मला हे पण ॲडजस्ट करावं लागतं, कारण इकडे कधी कधी अचानक मीटिंग्स लागतात, हे लागतात, तर हे करावं लागतं.
आणि मला वाटतं मुलांना, म्हणजे मुलं लहान होते तेव्हा मी घरी होते, सो मुलं मला हेच सांगतात की नाव इट्स युअर टाईम, की ते तू केलं ना, हे तुला करायचंच होतं स्वतःचं काहीतरी, सो नाव गो फॉर इट. सो मला वाटतं हे पण एक्झॅक्टली मॅच्युरिटी आहे. आणि आपण मगाशी जसं बोललो की जसं आपण मागच्या पिढीकडून काहीतरी घेतलंय तसं जगता जगता सहज नवीन पिढीला आपण काहीतरी दिलेलं आहे आणि ते आता सगळं आपल्याला दिसायला लागलं आहे. नक्की, अगदी नक्की. दोन गोष्टी तुमच्या या सगळ्या गप्पांमधनं मला जाणवल्या की तुम्ही भारत देशाची तुमची जी नाळ आहे ती तशीच अजून जोडलेली आहे आणि दुसरं तुम्ही समाजाचं काहीतरी देणं लागता, त्या हेतूनं तुम्ही भारतामध्ये आता हा प्लांट आणि याच्यानंतर आणखी काही हे सगळे प्रकल्प भारतात बाकी ठिकाणी राबवणार आहात, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. त्याचबरोबर तुम्ही फक्त भारताचा विचार न करता जगाचा विचार केला आहे, कारण पर्यावरणाचं रक्षण करणारे जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण येणाऱ्या नवीन पिढीला सगळ्यात जास्त भीषण तोंड द्यावं लागणार आहे ते पर्यावरणासाठी द्यावं लागणार आहे. त्याच्यामुळे मला जाता जाता एक छोटीशी आजोबांची गोष्ट आठवली की एक खूप जख्ख म्हातारे झालेले ते आजोबा एकदा झाड लावत होते, तर त्यांना कोणीतरी विचारलं की आत्ता तुम्ही काय झाड लावताय, आता काय तुम्हाला याचा फायदा. तेव्हा ते आजोबा म्हणाले, झाड मी माझ्यासाठी लावतच नाही आहे, झाड मी माझ्या समाधानासाठी लावतोय. माझं समाधान याच्यात आहे की ह्या झाडाची फळं माझ्या नातवंडांना पतवंडांना मिळणार आहे. त्याच्यामुळे तुमचा हा प्रकल्प आत्ता तुम्ही इथे लावताय, तुमच्या म्हणजे तुम्ही जे एवढे मेहनत केली त्याच्यातनं येतोय आणि तो येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होणार आहे, पुढच्या अनेक पिढ्यांना फायदा होणार आहे. हा सुद्धा खूप महत्त्वाचा सामाजिक भान ज्याला म्हणतात ते तुमच्याकडे आहे. त्यामुळे जाता जाता असा कुठला संदेश आहे जो तुम्हाला आपल्या नागरिकांना द्यायचा आहे किंवा बाकीच्या सगळ्या सख्यांना सुद्धा द्यायचा आहे? कारण 50व्या वर्षी नवीन काहीतरी विचार करून इम्प्लिमेंट करून ते समाजापुढे आणण्याचं कसब वृंदाताईंना अगदी सहज जमलंय. त्याच्यामुळे सख्यांना पण एखादा संदेश तुमच्याकडनं अपेक्षित आहे. मला वाटतं ना, तुम्ही आलेल्या परिस्थितीला तोंड देणं, चॅलेंजेस घेणं, रिस्क घेणं. म्हणजे मला आठवतं जेव्हा मी ह्याच्यात शिरले ना, मला अजूनही ग्रास रूट लेवल ते शेवट एक्झिक्युशनपर्यंत मला अजून कुठेही बाई भेटली नाही आहे. हे इतकं वेगळं फील्ड आहे. म्हणजे सगळ्या डम्पिंग यार्डला मी स्वतः जाते, मी तो कचरा फील करते, कारण तरच मी सोल्युशन देऊ शकते. नुसतं वाचून होत नाही. तर एखादी गोष्ट करायची तर त्याच्यात आपण पूर्ण बुडून घ्यायचं, तरच ते होऊ शकतं. तर मला फक्त एवढं, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, मन लावून काम करा. आणि स्त्रियांना तर म्हणजे घर मुलं हे सगळं असतंच, पण स्त्री शक्ती ही एवढी स्ट्रॉंग आहे की स्त्री हे सहजपणे करू शकते. आणि मला स्त्रियांच्या म्हणजे फॅमिलीला हे सांगावं लागतं की सपोर्टची एक गरज असते. म्हणजे मी मेंटल सपोर्ट म्हणते, तो जर तुम्ही तिला फक्त आगे बढो हा जर दिला ना, तरी स्त्री खूप काही करू शकते. हे माझं उदाहरण मी सांगते, माझा अनुभव मी सांगते. आणि मी तर अगदी मिडल क्लासमधून आलेली बाई आहे, आणि जर मी करू शकते तर बाकी का नाही, हा तर मी नेहमीच सगळ्यांना सांगेन. आणि जरूर करा, स्वतःचं काहीतरी साम्राज्य उभं करा, त्याच्यातून समाधान जे मिळतं ते खूप वेगळं असतं. स्वप्न बघा, स्वप्न बघा, पण नुसती स्वप्न बघू नका, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काही धडपड जी करावी लागते ती मनापासून करा, हे मात्र मी नक्की सांगेन. खूप छान आहे तुमचा म्हणजे एकंदर सगळा प्रवास पाहिला तर तो इन्स्पिरेशन देणारा आहे, प्रेरणा देणारा आहे, नवीन पिढीला काहीतरी सांगणार आहे. आणि आता जसं जग खूप जवळ आलंय, म्हणजे पूर्वीसारखं राहिलं नाही. तुम्ही जशा नेदरलँडला गेल्या तेव्हा पत्रांवर सगळं चालत असेल कदाचित, ईमेल आणि हे बाकी काही प्रकार नव्हतेच. पण आता जग इतकं जवळ आलंय की 2 मिनिटात तुम्ही सगळं सगळ्यांना सांगू शकता. याचा फायदा नवीन पिढीने घ्यायला हवा, याचा फायदा गृहिणींनी सुद्धा घ्यायला हवा. आणि त्यांच्या आतमध्ये ज्या दडलेल्या काही गोष्टी आहेत त्या त्यांना स्वतःसाठी करायच्या आहेत आणि समाजासाठी करायच्या आहेत. त्या करण्यासाठी अशा वृंदाताईंच्या कार्यातून प्रेरणा घेत आपल्या सगळ्यांना त्या करता याव्यात म्हणून आपल्या ज्या सखी हा कार्यक्रम बघतायत त्यांना शुभेच्छा. आणि वृंदाताई तुम्हाला सुद्धा खूप तुमचे मनापासून आभार, कारण अगदी वेळात वेळ काढून तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमचा जीवन प्रवास सांगितला आणि तुमच्या या प्रकल्पाविषयी सुद्धा आम्हाला अगदी इत्थंभूत माहिती दिलीत. त्याबद्दल तुमचे सुद्धा मी सह्याद्री वाहिनीतर्फे आणि सखी सह्याद्रीतर्फे मनापासून आभार मानते आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा देते. नमस्कार. धन्यवाद.
आहे.